श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव. आपण आज बघणार आहोत तुमच्या पार्टनरची एनर्जी काय आहे, करंट थॉट्स काय आहे, विचार काय आहे आणि फिलिंग्स काय आहे यांच्या तुमच्याबद्दल. ही जनरल कलेक्टिव्ह टाइमलेस रीडिंग असते. तुम्हाला जेवढी रेझोनेट होईल तेवढीच घ्या, बाकीचे सोडून द्या. ओम नमः शिवाय. हर हर महादेव. ओम नमः शिवाय. हर हर महादेव. बॅकग्राऊंड आवाज प्लीज इग्नोर करा. ओम नमः शिवाय. हर हर महादेव. हे बघा, द मूनची एनर्जी मला सांगते की खूप इमोशनल येते, खूप पॉझिटिव्ह नेचर आहे यांचा, म्हणजे कंट्रोलिंग नेचर मला दिसतोय तुमच्याबद्दल. ह्यांना असं वाटतंय की काही गोष्टी तुम्ही ह्यांच्यापासून लपवतायत, सिक्रेटिव्ह वाटतायत तुम्ही. ह्यांना खूप सिक्रेटिव्ह वाटतायत. त्यांना असं वाटतं की पहिल्यासारखं तुम्ही यांच्याशी मोकळं बोलत नाही, किंवा तुम्हाला वाटतंय की हे तुमच्याशी पहिल्यासारखं मनमोकळं बोलत नाही, किंवा तुमच्यामध्ये कम्युनिकेशन ब्रेक दिसतोय. पहिल्यासारखं तुमचं बोलणं होत नाही आहे, आणि होतंय तर ते फक्त कामापुरतं थोडंसं होतंय, आणि समोरचा पार्टनर तुम्हाला इग्नोर करताना मला इथे दिसतोय. आणि द मूनचं कार्ड सांगते की भावना खूप आहे मनामध्ये, खूप काही दडलंय त्यांच्या मनात, इमोशनल खूप आहे, पण ते तुम्हाला तसं दाखवत नाही आहे. ते तुम्हाला असं दाखवत आहे की प्रॅक्टिकल वेमध्ये हे बोलतात, प्रॅक्टिकल वागतात, आणि कुठंतरी स्वतःच्या भावना लपून ठेवतात, प्रेम कुठेतरी लपून ठेवतात, पण त्यांना ते दाखवायचं नाही आहे. आणि एक हेरोफॅनच्या एनर्जीमध्ये हे आहे. असं टेन्शनमध्ये खूप आहे ह्यांना. म्हणजे तुमच्या व्यतिरिक्त अजून पण टेन्शन आहे यांच्या जीवनामध्ये. यांचं करिअर वगैरे सेटल नसेल, फायनान्शियली स्ट्रॉंग दिसत नाही, त्याच्याबद्दल काहीतरी यांची निगेटिव्ह थॉट्स निगेटिव्ह झोनमध्ये जास्त दिसत आहे. तुमचा देखील विचार आहे, पण तो पण निगेटिव्हिटीमध्ये आहे असं मला दिसतंय. मन दुखलेलं आहे खूप, कुठेतरी यांच्या भावना दुखवल्या गेलेत, आणि भावना दुखेल असं काहीतरी शब्द बोललेले दिसत आहेत तुम्ही. सगळ्यांसाठी नाही आहे, पण ज्यांना ही रीडिंग मॅच होईल त्यांनीच घ्या. दुखी आहे, आणि त्यांना अपेक्षा नव्हती की तुम्ही त्यांच्याशी काहीतरी असं करतील. तुमच्या काही गोष्टी सिक्रेट्स त्यांनी पकडलेल्या दिसत आहेत, काही समजलेलं दिसतंय, दुःखी दिसत आहेत. एक अपेक्षा होती, एक होप होती त्यांना तुमच्याबद्दल, पण हे मला असं दिसतंय की कुठेतरी यांनी स्वतःला एक पाऊल मागे घेतलं आहे ॲक्शन्स वगैरे घेण्यासाठी. पेज ऑफ पेंटाकलचं कार्ड सांगते की मनात प्रेम आहे, भावना आहे, अट्रॅक्शन आहे, पण स्वतःला कुठेतरी यांनी थांबून ठेवलेले आहे. पण इथे असं दिसतंय की हे टेम्पररी आहे. ह्यांचा राग येणं किंवा न बोलणं, सायलेंट ट्रीटमेंट देणं, तुम्ही ह्यांची फोन कॉलची मेसेजची वाट बघत असतात, तर ह्यांनी तुम्हाला ब्लॉक केलेलं दिसते. पूर्ण तुमच्याशी नो कॉन्टॅक्ट सिच्युएशन ह्यांनी केलं आहे, रागात केलं आहे, पण हा राग तात्पुरता आहे. तुमच्याशी कॉन्टॅक्ट करतील, बोलतील. येणाऱ्या 3 आठवड्यामध्ये यांचं तुम्हाला कॉल येऊ शकतोय. कप्सचे कार्ड खूप आले, त्याच्यामुळे इमोशन्स आहेत तुमच्याबद्दल, प्रेम पण भरपूर आहे, पण काळजी करू नका, तुम्हाला हे कॉन्टॅक्ट करतील. सध्या खूप डीप थिंकिंगमध्ये आहे, आणि त्यांच्या प्रायोरिटी फक्त तुम्ही नाही आहे, मल्टिपल प्रायोरिटीज आहेत. त्यांचं करिअर आहे, त्यांची फॅमिली आहे, फॅमिलीमध्ये देखील अडचणी चालू आहेत. सगळीकडून हे विचार करताय, फायनान्शियली स्ट्रॉंग व्हायचं आहे. सगळे विचार करताना इथं दिसत आहेत. फायनान्शियली यांना पहिले स्ट्रॉंग व्हायचं आहे असं इथे दिसतंय. फायनान्शियली विचार करताना जास्त दिसतंय, पण टेन्शन नका घेऊ, होईल सगळं व्यवस्थित. विचार पण ते करतील तुमचा, पण रात्रीच्या टायमाला हे तुम्हाला खूप मिस करतात. यांची सध्या तब्येत पण ठीक नाही आहे, हेल्थ इश्यू पण दिसत आहे, झोप पण यांना रात्रीची येत नाही आहे, डोक्यामध्ये खूप विचार फिरतात त्यांच्या. तुमच्याबद्दल चांगले विचार पण येतात, निगेटिव्ह विचार पण येतात, अशी त्यांची एनर्जी आहे आजची. थँक्यू.